डिझेलचे भाव वाढणार आहेत का अतुलजी? थेटच विचारते तुम्हाला. असं आहे, इराण अमेरिकेच्या युद्धामुळे केवळ भारताची अर्थव्यवस्था संकटात आलेली नाहीये, तर अख्ख्या जगाची अर्थव्यवस्था संकटात आलेली आहे. भारतातल्या नाही, पण केंद्र भारतात सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर लगेच वाढणार आहेत का? तुम्ही प्रश्न विचारल्यावर मला उत्तर देऊ द्या ना. का उत्तर देऊ नको मी? बर, बोला बोला. मला उत्तर देऊ द्या. कळलं की नाही? जगामध्ये गेल्या 2-2.5-3 महिन्यामध्ये काय स्थिती आहे? अमेरिकेसारख्या देशामध्ये जो एनर्जीच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे, त्या देशामध्ये एक बजेट एअरलाइन्सने आपला उद्योगधंदा बंद केला. बांगलादेशमध्ये विजेचं पण रेशनिंग चालू झालं. केवळ पेट्रोल डिझेलचं नाही, विजेचं. आठवड्यातले 5 दिवसच लाईट लावायचे, हा निर्णय बांगलादेशमध्ये घेतला गेला. श्रीलंकेमध्ये चौपटीने अतुलजी, पेट्रोल डिझेलचे दर. तुमचा मुद्दा चुकीचा नाहीये. 2-3 महिन्यापासून युद्धाचे गंभीर परिणाम बघितले जात आहेत. नाही, असं नाहीये. तुम्ही मला उत्तर बोलवलेलं आहे, तर मी जे बोलतोय ते तुम्हाला ऐकून घ्यावं. बर, ठीक आहे. कळलं की नाही? असं नाही होणार. आणि त्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेले आहेत. युरोप सारख्या देशामध्ये एनर्जी बिल ही दुपटीने वाढलेली आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतासारखा देश जो आपल्या 85% एनर्जीचं इम्पोर्ट करत असतो, त्या देशामध्ये 2.5 महिन्यानंतर सुद्धा आपण सर्वसामान्यांकरता पेट्रोल डिझेलची दरवाढ केलेली नाहीये. आंतरराष्ट्रीय दरामध्ये $120 प्रति बॅरल हे ऑइल झालेलं आहे. ते अंदाज वर्तवतात 200 पर्यंत जाईल. ते कधी खाली येत आहे, कधी वर जात आहे. आणि युद्ध कधी संपेल याची आता शाश्वती नाहीये. आणि त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जर का भाई जगताप म्हणतात तशी परिस्थिती असती तर चांगली गोष्ट होती. पण राहुल गांधींनी 24 तासाच्या ट्विट केलं की तुम्ही सोनं कशाला आयात करताय. इंदिरा गांधींनी पण सांगितलं, फार इंदिरा गांधींच्या जमान्यात नको जायला. 2013 साली जगामध्ये कुठलंही संकट नसताना युपीएच्या सरकारने, यांच्या सरकारने पेट्रोल 8 नंतर पेट्रोल पंपावर मिळणार नाही अशा प्रकारची घोषणा केली होती. बर. वीरप्पा मोईली बोलले आता मेट्रोने प्रवास करा. त्यांच्या काळात मेट्रो कुठेच नव्हती. हा वेगळा मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे पण तरी सुद्धा या पार्श्वभूमीवर अतुलजी एक मुद्दा आहेच की 2-2.5 महिने 3 महिने आपण म्हणूया की गांभीर्य युद्धाचं